महाराष्ट्राची पारंपरिक वाघ्या मुरळी लोककला लोपाच्या उंबरठ्यावर असून या कलेला शासनाचा राज्याश्रय मिळावा अशी मागणी लोककलावंतांनी केली आहे। खंडेरायाच्या भक्तीशी जोडलेली ही लोकपरंपरा बुलढाण्यासह ग्रामीण महाराष्ट्रात आजही लपली जात आहे। मात्र आधुनिकतेच्या प्रभावासह शासनाच्या उदासीनतेमुळे कलावंतांसमोर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे। लावणी महोत्सवाच्या धर्तीवर वाघ्या मुरळी महोत्सव आयोजित करावा, कलावंतांना मानधन आणि शासकीय पुरस्कार द्यावे, तसेच जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांना संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली। नमस्कार, मी लोक कलावंत अमोल रमेश जायवे, राहणार निमगाव, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। माझी ओळख सांगायची म्हटलं तर मी एक खेड्यागावातला लोक कलावंत आणि माझं जे ध्येय आहे, मी लोक कलावंत म्हटल्याच्या नंतर मी जागरण गोंधळ करतो आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह आहे। शेती म्हटलं तर मी भूमिहीन आहे आणि माझं लग्नही झालेलं आहे। मला एक मुलगी एक मुलगा आहे। माझं शिक्षण BPA बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि लोककलामध्ये मी MA करतोय। अशी माझी परिचय आहे आणि जे चालवायचं आहे, आता प्रपंच चालवतो हे लोककलेच्या माध्यमातूनच चालवतो आणि चालवत आलेलो आहे। आतापर्यंत माझा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालला। म्हणजे मी तागायत 2010 ते 11 पासून जागरण गोंधळ करतो, वाघी मुरळी। तर पण मग या जागरण गोंधळ करत आल्याच्या नंतर मला तर असं वाटलं नाही, फक्त पोट भराऊ वस्तू वाटली। जायचं जागरण गोंधळ संध्याकाळी करायचं, रात्रीचं 9 वाजेपासून प्रोग्राम सुरू करायचा, स्टार्ट करायचा, सकाळी 4 वाजेपर्यंत करायचा, सकाळी घरी यायचं, घरची कामं बघायची, नंतर परत तेच रुटीन सुरू। पण सरकार मान्यता काय मिळणार? जागरण गोंधळ आपण जपतोय, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय आणि आपला उदरनिर्वाहही चालतोय, पण ही कला काही दिवसानं कालांतरानं जर लोप पावली तर आमच्या पोटाचं काय? आम्ही काय करायचं? कुठं जायचं? काय कलाकारांना जायचं ती माती भरायला? कलाकारांना काय करायचं? धुणी भांडी करायची लेडीजनी? जेंट्स लोकांनी काय करायचं? लोकांच्या शेतावरती जायचं। मग हे सरकार करणार काय कलाकारांसाठी? जर ही लोककला लोप पावत चालली, जागरण वाघी मुरळी जागरण गोंधळ, पण ती लोप पावत गेल्याच्या नंतर ही एक कालांतराने काही दिवसानं संपणार। मग संपल्याच्या नंतर नवीन येणाऱ्या पिढीला काय मिळणार? ही पिढी होती म्हणून सांगणार की आहे म्हणून सांगणार? मी लोक कलावंत गणेश भाऊ कदम दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा। गेल्या 35 वर्षापासून लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती करतोय। वाघ्या मुरळी, वासुदेव, गोंधळ, भारुड, इतर काही लोककला हे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतोय। त्यात महाराष्ट्र शासनानं शाहिरी शिबिर, लावणी शिबिर, नाट्यकला स्पर्धा, साहित्य संमेलन या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं आहे। पण वाघ्या आणि मुरळी म्हणजे जागरण आणि गोंधळ याकडं फार लक्ष दिलं नाही। त्याचं रिस्तर प्रशिक्षण घेतलं नाही, त्यांना वाव दिला नाही, त्यांना संधी दिली नाही, त्यांना प्लॅटफॉर्म कुठलाच नाही आणि त्यांच्यासाठी एखादं दालन म्हणा की व्यासपीठ खुलं केलं नाही। मग या लोककलेतल्या कलावंतांनी जीवन जगायचं कसं? फक्त जागरण गोंधळ कार्यक्रम करायचे, 500-1000 रुपये नाईट घरी घेऊन जायचं, त्यांची मुलं बाळं लेकरं संसार थाटायचा आणि यापुढे जर म्हातारपणात त्यांना सहारा कोणाचा? बरं, त्या जागरण गोंधळ कलावंत लोकांना ते कॉम्पिटिशन घेत नाहीत, त्यांना शासकीय कार्यक्रमात समाविष्ट करून घेत नाही, त्यांना कुठलं रिस्तर प्रशिक्षण देत नाही, शासकीय कार्यक्रम देत नाही। ते जर प्रस्ताव टाकायला गेले तर म्हणतात तुमच्याकडे कागदपत्र, कार्यक्रमाचे फोटो, पेपरचे कात्रण आहेत का? त्यांच्यापुढं तेव्हा प्रश्न वासून बसतो की आपण शासनाकडं काही केलंच नाही, मग आता जोडावं तरी कुठं? वास्तविक जी लोककला आहे, जागरण गोंधळ वाघ्या मुरळी, ही पारंपरिक लोककला आहे, शिवकालीन लोककला आहे, अस्सल पारंपरिक लोककला आहे। तरी सुद्धा शासन यांना वंचित का ठेवतंय हा प्रश्न तमाम कलावंताच्या वतीने मी उभा करतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।